हे बघा, हिंदू संस्कृतीमध्ये मी सांगितलं ना तुम्हाला आता, फार किंमत आहे महाराज. कशाला? कारण भारतीय जी नारी आहे तिचं आभूषण सांगितलेले आहे. तर पायातले जोडवे, हातातल्या बांगड्या, कपाळाचं कुंकू, डोक्यावरला पदर, आहे का नाही, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. हे बघा, सौभाग्याचं लेणं हे, कारण हे असणाऱ्या गोष्टी तुमच्या मालकाचं आयुष्य वाढवण्याकरता येतात. हातातल्या बांगड्या साध्या समजू नका. 5 पांडवाचे जर प्राण कशामुळे वाचले असते तर त्या बांगड्याच्या नुसत्या आवाजानं वाचलेले. साधी शक्ती आहे का? नुसता आवाज. दुर्योधन बोलला होता पितामह का, अरे उघड लटक युद्ध करायलाच म्हणला. खरं जर पाहिलं तर तुम्ही सामान्य नाहीत. मनाव जर धरलं तर एका बाणामध्ये 5 जणांचा असणार त्या ठिकाणी तुम्ही घात करू शकतात. पण तुम्हाला पांडव प्रिय आहेत म्हणला, राग आला महाराज. भीष्माचार्याने जीवनामध्ये जी जी प्रतिज्ञा केली ना, ती प्रतिज्ञा सातत्यामध्ये उतरलेली आहे. बालपणी प्रतिज्ञा केली होती, अखंड ब्रह्मचारी राहिले महाराज. सामान्य नाही. युद्धात प्रतिज्ञा केली होती, देवाला सुद्धा शस्त्र उचला लावेन. उचललं का नाही? दुर्योधन टोचून बोलल्याच्या नंतर महाराज राग आला आणि राग राग प्रतिज्ञा केली. दुर्योधन ऐक काय, एक तर उद्या सूर्यास्तापर्यंत एक तर पांडव राहतील, अन्यथा भीष्माचार्य राहील. प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञा. आणि प्रतिज्ञा ऐकली महाराज कृष्णानं. अर्जुन झोपला होता. अर्जुनाला काही घेणं देणं नव्हतं, कारण त्यानं भार घातलेला होता देवावर. करीन म्हणला देव काय करायचं ते. पण देवाला काळजी लागली. लवकरात लवकर द्रौपदीकडे आले. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी ऐक काय, उद्या तू असणार त्या ठिकाणी, तुझे 5ला 5 मालक मारणार आहेत. पण केलाय म्हणले भीष्माचार्यानं, तुला माझ्या संगी यावं लागतंय. मग त्या टायमाला द्रौपदीला घेतलं. खरं जर पाहिलं तर त्या टायमाला भेटण्याकरता दुर्योधनाची पत्नी येणार होती, पण देव घेऊन गेले. याला काय करता येत नाही महाराज, सगळं करता येत. देवानं द्रौपदीला घेतलं ना आले महाराज. आल्याच्या नंतर पर्णकुटीमध्ये, कारण युद्ध संपल्यावर इकडून तिकडं जात होते रोज रात्री. आमच्या भीष्माचार्यानं असणार पद्मासन लावलं होतं महाराज, आणि सारखं भगवंताचं भजन करू लागले. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. तारी पांडुरंगा, विठ्ठल 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 पांडुरंगा. तेवढ्या वेळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या द्रौपदीला आणलं आणि सांगितलं, जाय त्या महालामध्ये, रावटी ना ती, त्या रावटीमध्ये म्हणले भीष्माचार्य येतो, जाय तितक्या वेळा. पण सांगितलं ऐक काय, गेल्या गेल्या अगोदर फक्त बांगड्याचा आवाज करायचा आणि दर्शन घ्यायचं, दुसरं काही करायचं. ते डोळे लावलेले आहेत म्हणले, मला माहिती आहे. गेली महाराज आणि काहीच नाही, फक्त बांगड्या वाजवल्या आणि बांगड्या वाजवून दर्शन घेतलंय. कोणाचं? भीष्माचार्याचं. आशीर्वाद निघाला, डोळे न उघडता आशीर्वाद द्याला. काय, सौभाग्यवती भव. आणि मग द्रौपदीने विचारलं, पितामह काय, हा जो तुम्ही आशीर्वाद दिलाय हे ह्या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला आहे? म्हणले कस काय? मग डोळे उघडले आणि बघितलं, द्रौपदी काय, तुला इथं कोण घेऊन आलंय सांग? म्हणले माझ्या भावानं आणलंय. ऐका ना. आणि मग असणार बाहेर आले आणि बघितलं, कुठे तुझा भाऊ श्रीकृष्ण दिसले. साष्टांग नमस्कार केला. कृष्णा, ए देवा, अरे तुझ्या जर मनात नसन म्या जगावं, मला काय करायचंय वाचून? ऐक ना, मला मुद्दा फक्त एवढाच सांगायचा आहे की निष्ट्या बांगड्याचा आवाज केला तर 5 पतीचे प्राण वाचलेले आहेत. वाचले का नाही? बांगड्यातली ताकद कमी नाही, पण एक काचच्या बांगड्याचा आवाज येत असतो.